केशवरावचे खाजगीकरण नाही, सर्व अधिकार महापालिकेकडेच. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड. संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कथित खाजगीकरणावरून निर्माण झालेल्या वादानंतर अखेर कोल्हापूर महानगरपालिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नाट्यगृहाचे खाजगीकरण होत नसून सर्व अधिकार महापालिकेकडेच राहणार आहेत. केवळ कर्मचारी कमतरता भरून काढण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून घेतले जाणार असल्याचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पाहूया ते काय सांगतात. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. ह्या बाबतीमध्ये रंगकर्मींसोबत मी आल्यापासून माननीय खासदार महोदयांच्या सोबत 2 मिटिंगा हॉलमध्ये झाल्या. माननीय महापौर मॅडम आणि पूर्ण बॉडीतले पदाधिकाऱ्यांसोबत 2 मिटिंग इथं झाल्या. एक बाबीवर त्यांनी, आपण पण मागच्या मिटिंगला असेल ते बोलले होते की आमच्या 90% सूचना आपण मान्य केलेल्या आहेत. कॉलर माईक कसा असावा, स्पीकर कसा असावा, स्टेज कसा असावा, फ्लोअर कसा असावा, आणि त्यांची ही मागणी आवर्जून होती की उद्घाटन झाल्या दुसऱ्या दिवसापासून बुकिंग सुरू करावेत. आता याच्यामध्ये मी परत सांगतो आहे की सरकारी व्यवस्थापन करत असताना याला जे 20-25 लोक लागतील 3 शिफ्टमध्ये, टेक्निशियन्स असतो, क्लीनर असो, सिक्युरिटी असो, आणि मागे जो काही प्रसंग घडलेला आहे त्याची पुनरावृत्ती होऊ नये ह्यासाठी काटेकोर आपण त्याचं नियमावली बनवणे, दर निश्चिती करणे, जीबी समोर ठराव घेणे, निविदा प्रक्रिया पार पाडणे, ह्या सर्व गोष्टी लवकरात लवकर कशा व्हाव्यात हा प्रामाणिक प्रयत्न करण्यासाठी हा आपण जीबी मध्ये ठराव आणला, जेणेकरून 9 ऑगस्ट नंतर लगेच आपले बुकिंग सुरू होतील आणि सर्व रंगकर्मींना आपला हॉल अवेलेबल होईल. हा प्रांजळ आणि प्रामाणिक प्रयत्न प्रशासनाचा होता. या बाबतीमध्ये कुठलाही प्रस्ताव येत असताना आपण पदाधिकाऱ्यांसमोर हा विषय चर्चेला आणतो. माननीय महापौर मॅडमांना ब्रीफ केला. परत मी सांगतो आहे की त्यांची सुद्धा मागणी आहे. मी परत सांगतोय, त्यांची मागणी असं नाही की तुम्ही खाजगी कर्मचारी घेऊ नका. त्यांची मागणी काय आहे की ह्या तुम्ही निविदा करू नका किंवा टेंडर करू नका. माझं त्यांना म्हणणं हेच होतं की जेव्हा आम्ही खाजगी व्यवस्थापन देतो तर प्रत्येक गोष्टीसाठी वेगळी एजन्सी कधीच नेमत नाही. आम्ही एक एजन्सीच्या मार्फत खालच्या सर्व्हिसेस आउटसोर्स करत असतो.